आणि आता बातम्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून। काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची यादी आज जाहीर होणार आहे। 12 उमेदवारांची नावे आज दिल्लीतून जाहीर होण्याची शक्यता आहे। तर या नावांमध्ये जुन्याच दिग्गज उमेदवारांना पुन्हा संधी दिली जाण्याची चिन्ह आहेत। काँग्रेसच्या केंद्रीय समितीच्या बैठकीमध्ये राज्यातील या 12 उमेदवारांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। हे 12 चेहरे आपण टीव्हीच्या स्क्रीनवरती पाहू शकता। यामध्ये हिंगोलीतून राजीव सातव यांचं नाव आहे, तर नांदेडमधून अमिताभ चव्हाण आणि सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदेंचं नाव चर्चेत आहे। तर दक्षिण मुंबईचा विचार केला तर मिलिंद देवरा, उत्तर मुंबईतून प्रिया दत्त आणि दक्षिण मध्य मुंबईतून एकनाथ गायकवाडांचं नाव चर्चेत आहे आणि ही 12 नावं आज निश्चित होण्याची शक्यता आहे। तर निवडणुकांच्या प्रचाराचं वेळापत्रक ठरवण्यासाठी शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना नेत्यांची बैठक होणार आहे। 4 टप्प्यांमध्ये होणाऱ्या मतदानापूर्वीच्या प्रचार सभांची रणनीती ठरवण्यात येणार आहे। शिवसेना भवनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रमुख नेत्यांची ही बैठक होणार आहे। तर प्रचार सभांच्या रणनीतीचं व्यवस्थापन यामध्ये केलं जाणार आहे। आणि आणखीन एक महत्त्वाची बातमी, मनसेचे 6 नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्यानंतर आता मनसेच्या एकमेव आमदारांनीही घर वापसी करण्याचा निर्णय घेतलाय। मनसेचे महाराष्ट्रातले एकमेव आमदार शरद सोनवणे आज दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हजेरीत पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। तर सोनवणे हे जुन्नर विधानसभा मतदारसंघात मनसेचे आमदार आहेत। गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेनं उमेदवारी नाकारल्यानं त्यांनी मनसेत प्रवेश करून निवडणूक जिंकली होती। तर लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून मित्रपक्ष भाजपवरच टीकेची ठाकरे बाण या ठिकाणी सोडण्यात आलेत। निवडणूक आयोगानं सर्व पक्षांना प्रचारात लष्कराचा कुठल्याही प्रकारे वापर करता येणार नसल्याचा सज्जड दम दिला असतानाही दिल्लीमध्ये भाजपचे खासदार मनोज तिवारींनी लष्करी गणवेशात भाषण केले आणि याचवरून उगाच छाती का फुगवता, सैनिकांचा मान राखा अशा कानपिचक्या या ठिकाणी देण्यात आल्यात। तर हवाई हल्ल्यापेक्षा पुलवामातील दहशतवादी हल्ला आणि 40 जवानांची हत्या भयंकर आहे। उद्या विरोधक पुलवामा हल्ल्यातील रक्तपाताची भयंकर चित्र पोस्टरवर झळकवून राज्यकर्त्यांची कोंडी करू शकतात। त्यामुळे सैनिकी गणवेशाचा राजकीय वापर करणं बरोबर नाही असं सामनामधून म्हटलं आहे। दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सेना भाजप महाराष्ट्रात एकत्र प्रचार करणार असल्याचं म्हटलंय आणि त्यांच्याशी याच संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रमुख पक्ष असणार आहे तो म्हणजे शिवसेना। आपल्यासोबत शिवसेनेचे संसदीय नेते आहेत संजय राऊत सर। राऊत सर, कशी तयारी असणार आहे शिवसेनेची आणि एकूणच लोकसभा निवडणुकीकडे आता कसं पाहत आहे? तारखा जाहीर झाल्यात, तुमच्या भाषेत रणशिंग फुंकलेलं आहे। आता या फुकाफुकीमध्ये कोण कुठे ओढून जात आहे हे 23 मेला कळेल। पण आपण जो उल्लेख केलात की महाराष्ट्रामध्ये शिवसेना एक प्रमुख पक्ष आहे, नुसता प्रमुख नाही मजबूत पक्ष आहे। 2014 साली लोकसभा आम्ही एकत्र लढलो महाराष्ट्रात आणि तुम्ही पाहिलं असेल की जवळजवळ आम्ही 42 जागा जिंकून जवळजवळ लोकसभेत नरेंद्र मोदी यांच्या स्थिर सरकारला आम्ही एक मोठ्या प्रक्रियेत आम्ही सामील झालो। महाराष्ट्र, उत्तर प्रदेश 71 जागा जिंकल्या। आताही जर स्थिर सरकार हवं असेल या देशामध्ये तर सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे। या भूमिकेतून युती झाली आणि आम्ही तयारी करतोय आता बीजेपी बरोबर सगळं आमचं सुरू आहे। सर, एनडीएला 2014ला जे यश मिळालं तेच यश 2019ला मिळेल का, काय वाटतं तुम्हाला? 2014ला नक्कीच बीजेपीला पूर्ण बहुमत मिळालं होतं। एक मोदींच्या व्यक्तिमत्वाची लाट उसळली होती। आजही वातावरण चांगलं आहे। आजही ज्या पद्धतीनं सगळा प्रचार आणि प्रसार सुरू आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की एनडीएचं सरकार यायला हरकत नाही। पुन्हा एकदा एनडीए सरकार 100% येईल। सर्व विरोधक एकवटलेले आहेत, अशा वेळेला कसा सामना होणार? कारण पुलावरून अनेक पाणी वाहून गेले, अनेक आरोप प्रत्यारोप झालेले आहेत, कसा सामना होणार? बरोबर आहे की विरोधक एकवटले म्हणजे कुठे एकवटले आहेत?
यावेळी सुद्धा देशाच्या राजकारणामध्ये प्रादेशिक पक्षांचं स्थान आणि महत्त्व कायम राहील. पण निवडणुकीपूर्वी भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचं नाव जाहीर करण्यात आलं होतं. त्यांचा चेहरा पुढे करण्यात आला होता. 2019ला एनडीएचे सर्व घटक पक्ष, खास करून शिवसेना, हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदासाठीच पाठिंबा देणार. या क्षणी आम्ही एनडीएमध्ये आहोत. सरकार एनडीएचं येणार. महाराष्ट्रात आमची बीजेपी बरोबर युती आहे. 2014ला नरेंद्र मोदी यांचा चेहरा समोर केल्यामुळे संपूर्ण देशामध्ये एक नवीन वातावरण निर्माण झालं आणि त्यातून भारतीय जनता पक्षाला केंद्रामध्ये प्रचंड यश मिळालं, अगदी पूर्ण बहुमत मिळालं. आता सुद्धा नरेंद्र मोदी हाच चेहरा आहे, तेच पंतप्रधान आहेत. आणि मला असं वाटतं की 2019ला सुद्धा एनडीएचे प्रधानमंत्री पदाचे उमेदवार तेच असतील. परंतु आता महाराष्ट्रातला एकूण प्रचाराचा कार्यक्रम कसा असणार आहे, काय सांगाल? नाही, आम्ही एकत्र प्रचार करू. असं आहे की आता जे आम्ही स्वीकारलेलं आहे ते आम्हाला पुढे न्यायला पाहिजे. आम्ही एकत्र प्रचार करू. मला 40च्या वर जागा परत जिंकाव्या लागतील. नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र प्रचार सभा घेणार का? एकाच व्यासपीठावरती एकत्र येतील का? का नाही घेणार? राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे जर ते आता नेते आहेत, प्रधानमंत्री आहेत, आणि उद्धव ठाकरे हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत एक शिवसेना, एक जुना मित्र पक्ष आहे. आमचे 18 खासदार आहेत आणि भविष्यात 22 निवडून येणार आहेत, असं म्हणतो आम्ही, 22-23. तर नक्कीच एकत्र प्रचार करतील ते. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. भाजपच्या निवडणूक समन्वय समितीची मुंबईमध्ये बैठक होणार आहे आणि या बैठकीत जिल्हाध्यक्ष पदाधिकाऱ्यांना प्रचाराचे नवे फंडे देणार आहेत. दादर इथल्या भाजपच्या कार्यालयात ही बैठक ठेवण्यात आली आहे. या बैठकीला भाजपच्या 25 लोकसभा मतदारसंघातील जिल्हाध्यक्ष आणि महत्त्वाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आलंय. यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काय रणनीती आखायची, आचारसंहितेचं पालन करून कसा प्रचार करायचा याची माहिती देण्यात येणार आहे. तर या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीत प्रचारादरम्यान जाहीर सभा कुठे आणि कोणत्या नेत्याच्या ठेवल्या तर त्याचा फायदा होऊ शकतो याचा देखील आढावा घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर सभा आणि प्रचाराची देखील रणनीती आखली जाणार आहे. सुजय विखे पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित झालाय. उद्या ते दादरमधील वसंत स्मृती सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत. कल्याण लोकसभेची जागा राष्ट्रवादीच लढणार असल्याचं कळतंय. कल्याण लोकसभेचं तिकीट ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक बाबाजी पाटील यांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर ठाणे लोकसभेच्या तिकिटासाठी माजी खासदार आनंद परांजपे यांच्या नावाची चर्चा असून परांजपे यांना तिकीट मिळण्याची शक्यता देखील सूत्रांनी वर्तवली आहे. मनसेकडून लोकसभा निवडणुकीबाबत अजूनही वेट अँड वॉचची भूमिका आहे. मनसेला महाआघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी तयार आहे, पण काँग्रेसनं मात्र स्पष्टता अजूनही दर्शवलेली नाहीये. राज्यातील काँग्रेस नेत्यांची आज केंद्रीय नेत्यांसोबत दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. तसंच शरद पवार आणि राहुल गांधींचीही भेट होणार आहे. यामध्ये मनसेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. तर भाजप सेनेच्या विरोधात असणाऱ्या सर्व छोट्या पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत असं राष्ट्रवादीनं आधीच जाहीर केलंय. त्यामुळे आता मनसे महाआघाडीत जाते की स्वबळावर निवडणूक लढते हे 2 ते 3 दिवसांमध्ये आता समोर येणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे सहकार मंत्री सुभाष देशमुख इच्छुक आहेत आणि त्यातच सांगोला तालुक्यातील किसान आर्मीचे प्रफुल्ल कदम यांनी आपली उमेदवारी जाहीर केली. तर पाणी आर्मीच्या माध्यमातून त्यांनी माढ्यातल्या पाणी प्रश्नाचा पाठपुरावा केलाय. गेल्या 10 वर्षांमध्ये दिग्गजांनी पाणी प्रश्न का सोडवला नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. माढा मतदारसंघावर नेहमी आयात उमेदवार लादला जातोय आणि असे उमेदवार निवडून आले की मतदारसंघात परत फिरकत नाहीत. तेव्हा यावेळी प्रत्यक्ष प्रश्नांची जाण असणाऱ्या भूमिपुत्रालाच लोक निवडून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. संपूर्ण देशाला ज्या घोषणेची प्रतीक्षा होती ती घोषणा अखेर काल झाली आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगानं केली असून देशामध्ये एकूण 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रात यातील 4 टप्प्यात मतदान होईल. राज्यामध्ये 11, 18, 23 आणि 29 एप्रिल रोजी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. तर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे 23 मेला. म्हणजेच 23 मेला हे स्पष्ट होईल की पुढची 5 वर्ष देशावर नेमकी कुणाची सत्ता असेल. तर महाराष्ट्रात कोणत्या तारखेला नेमकं कुठे मतदान आहे त्याचं तपशीलवार माहिती घेऊयात.
तर महाराष्ट्रात एकूण 4 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये पहिला टप्पा 11 एप्रिलला होणार असून 7 जागांसाठी मतदान होणार आहे. वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडेल. तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान हे 18 एप्रिलला होणार असून 10 जागांसाठी हे मतदान होईल. बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडेल. तर तिसऱ्या टप्प्यासाठी 23 एप्रिलला मतदान होणार असून एकूण 14 जागांसाठी हे मतदान होईल. पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सातारा, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले आणि जालना जिल्ह्यामध्ये तिसऱ्या टप्प्यातलं मतदान होईल. चौथ्या टप्प्यासाठी 29 एप्रिलला मतदान होणार असून एकूण 17 जागांसाठी हे मतदान होईल. उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई आणि ठाणे तसंच कल्याण आणि भिवंडीमध्ये चौथ्या टप्प्याचं मतदान या ठिकाणी पार पडेल. तर संपूर्ण देशाचा आपण विचार केला तर संपूर्ण देशात लोकसभेच्या 7 टप्प्यांमध्ये या ठिकाणी मतदान होणार आहे लोकसभेसाठी. तर पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला या ठिकाणी 20 राज्यांमध्ये 91 मतदारसंघामध्ये मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये 18 एप्रिलला 13 राज्यांमध्ये 97 मतदारसंघात मतदान होईल. तर तिसऱ्या टप्प्यामध्ये 23 एप्रिलला 14 राज्यांमध्ये 114 मतदारसंघात मतदान पार पडेल. चौथा टप्पा अर्थातच 29 एप्रिलला पार पडणार आहे, ज्यामध्ये 9 राज्यांसाठी 71 मतदारसंघात मतदान होईल. 5व्या टप्प्यामध्ये 6 मेला होणार असून 7 राज्यांमध्ये 51 मतदारसंघात मतदान होईल आणि 6व्या टप्प्यामध्ये 12 मेला 7 राज्यांमध्ये 59 मतदारसंघात मतदान पार पडेल आणि अखेरचा शेवटचा टप्पा अर्थात 7वा टप्पा जो की 19 मेला पार पडेल, ज्यामध्ये 8 राज्यांमध्ये 59 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडेल आणि निवडणुकीचा निकाल लागणार आहे 23 मेला. तर एकूणच मतदानाच्या महत्त्वाच्या तारखा आपण पाहिलेल्या आहेत. महाराष्ट्रात एकूण 4 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 11, 18, 23 आणि 29 एप्रिलला महाराष्ट्रात मतदान होणार आहे. 25 मार्चला अर्ज भरण्याची जी आहे ती शेवटची तारीख 25 मार्च असून 28 मार्च ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे आणि 11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्याचं मतदान या ठिकाणी महाराष्ट्रात पार पडेल. 29 एप्रिलला चौथ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. तर 23 मे रोजी संपूर्ण देशातील सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती जाणार हे ठरणार आहे. अर्थात 23 मेला निकाल लागणार आहे. तर 2019च्या लोकसभा निवडणुकीची नेमकी वैशिष्ट्य काय त्यावर एक नजर टाकूयात. ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट यंत्राचा देखील या निवडणुकीत वापर होतोय. मतदानासाठी 17.4 लाख व्हीव्हीपॅट यंत्र या ठिकाणी कार्यरत असतील. तर मतदान केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरा असणार आहेत. त्यासोबतच संवेदनशील मतदान केंद्रांवर व्हिडिओ शूटिंग देखील करण्यात येणार आहे. 2014च्या तुलनेत मतदारांची संख्या वाढल्याचं समोर आलंय. यंदा देशभरात 10 लाख मतदार केंद्र आहेत. यादीमध्ये नाव तपासण्यासाठी स्पेशल नंबर आहे 1950. तर यंदा जवळपास 90 कोटी मतदार आहेत. यंदा 7 कोटी मतदारांची संख्या वाढल्याचं समोर येत आहे. ईव्हीएम मध्ये उमेदवारांचे फोटो देखील असतील. आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी ॲपची ही सुविधा आहे. तर तक्रारीच्या 100 मिनिटांच्या आत कारवाई होणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी 3 वेळा जाहीर करावी लागणार आहे. तर सोशल मीडियावरील जाहिराती निवडणूक खर्चात येणार आहेत. तर एकूणच 2014 मधील लोकसभा निवडणुकीचं बलाबल जर आपण पाहिलं तर मुंबई कोकण विभागाचा आपण विचार केला, ज्या ठिकाणी 12 जागा होत्या, ज्यापैकी भाजपच्या हाती 5 आणि शिवसेनेला 7 जागा मिळाल्या होत्या. 2014चं एकूणच बलाबल आपण पाहतोय, ज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर 10 जागांपैकी भाजपला 3 आणि शिवसेनेला 2 जागा मिळाल्या होत्या. तर पश्चिम महाराष्ट्रातील 10 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला 4, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 1 जागा या ठिकाणी मिळाली होती. विदर्भातील 10 जागांवरती भाजप 5, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती 1 जागा आली होती. तर मराठवाड्याचा विचार केला 8 जागांपैकी मराठवाड्यात भाजप 3, शिवसेना 3 आणि काँग्रेस 2 जागा या ठिकाणी काँग्रेसला मिळाल्या होत्या. 2014 सालचं बलाबल आपण पाहतोय, ज्यामध्ये उत्तर महाराष्ट्राच्या 8 जागांचा विचार केला तर या ठिकाणी सर्वाधिक भाजपला 6 जागा आणि शिवसेनेला 2 जागा होत्या. तर एकूण
राज्यातील 48 जागांपैकी भाजपला 22 जागा या ठिकाणी मिळाल्या होत्या आणि शिवसेना ही 18 जागांवरती विजयी झाली. निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेते मंडळींनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात बघूयात. लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. लोकशाहीच्या महाकुंभाचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. जगातली सर्वात मोठी लोकशाही निवडणुकीकरता चालली आहे आणि भारतामध्ये आमच्या निवडणूक आयोगानं ज्या प्रकारे या लोकशाहीमध्ये निवडणुका फ्री अँड फेअर कुठल्याही दबावाखाली न येता त्या ठिकाणी गेले अनेक वर्ष पार पाडले आहेत. मला विश्वास आहे याही वेळी तशाच प्रकारे या निवडणुका पार पडतील. भारतीय जनता पार्टी आणि आमचे मित्रपक्ष आम्ही पूर्णपणे तयारीत आहोत आणि महाराष्ट्राची जनता भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या युतीला पूर्णपणे विजयी करेल हा मला विश्वास आहे.